एस न्यूजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। गोकुळचा विकास, दूध उत्पादकांचं हित आणि संघाची स्वायत्तता हीच आमची भूमिका आहे। शेतकऱ्यांच्या विश्वासाला सर्वोच्च प्राधान्य देत राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षात शेतकरी केंद्री घेतलेल्या निर्णयांना पुढे घेऊन जात दूध संघाचा विकास अधिक गतिमान करण्याचा आमचा संकल्प आहे। त्यामुळे गोकुळच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपणही या शेतकरी केंद्री वाटचालीला साथ द्यावी असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं। गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरोळ आणि जयसिंगपूर मधील दूध उत्पादक शेतकरी आणि ठरावदार संघाच्या भेटी दरम्यान ते बोलत होते। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी गोकुळ दूध उत्पादक शेतकरी आणि ठरावधारक संस्थांना भेट देण्याची मोहीम सोमवारपासून सुरू केली आहे। मंगळवारी आमदार पाटील यांनी शिरोळ तालुका आणि जयसिंगपूरमधील दूध उत्पादक शेतकरी आणि ठरावधारक संस्थांना भेटी दिल्या। या प्रचार दौऱ्यादरम्यान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, दत्त समूहाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते गणपतराव पाटील, सावकार मादनाईक, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, रणजित पाटील, माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील आदी प्रमुख नेत्यांच्या भेटी घेऊन निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा केली। यानंतर जैनापूर, यड्राव, धरणगुत्ती, कवठे गुलंद, दत्तवाड आणि अब्दुल लाटमधील ठरावधारकांशी संवाद साधला। यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी गोकुळच्या माध्यमातून लाखो शेतकरी आपलं जीवन सुखकर करत असल्याचं सांगितलं। आम्ही दूध दर आणि पशुखाद्य दराबाबत शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले। म्हैस दूध दरामध्ये एकूण 14 रुपये तर गाईच्या दुधाला 10 रुपयांपर्यंत जादा दरवाढ दिली। म्हैस खरेदी अनुदान, सौर ऊर्जा प्रकल्प, दही प्रकल्प, वाशी मुंबईतील पॅकिंग स्टेशन आणि दरवर्षी दिवाळीला दूध उत्पादकांना 11 कोटींचा फरक देऊन फायदा मिळवून देण्याचं काम आमच्या माध्यमातून झाल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं। गणपतराव पाटील यांनी गोकुळ हा केवळ दूध संघ नसून कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मजबूत आधारस्तंभ असल्याचं सांगितलं। हजारो दूध उत्पादक शेतकरी, पशुपालक आणि त्यांच्या कुटुंबांच्या जीवनाशी गोकुळची नाळ जोडली आहे। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणं, दूध संकलन प्रक्रिया व्यवस्था अधिक सक्षम करणं आणि गोकुळला भविष्यात आणखी मजबूत बनवण्यासाठी सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीला विजयी करावं असं आवाहन गणपतराव पाटील यांनी केलं। माजी आमदार राजूबाबा आवळे यांनीही महायुतीच्या राजकारणावर टीका केली। गोकुळ दूध संघात आजपर्यंत कधीही पक्षीय राजकारण आलं नव्हतं। हा संघ कायम शेतकऱ्यांचाच राहावा हीच आमची अपेक्षा होती। मात्र महायुतीनं यात राजकारण आणलंय। हा संघ शेतकऱ्यांच्याच हाती राहिला पाहिजे। भाजपच्या हाती गेला तर भविष्यात हा संघ गुजरातला जाण्याची भीती आवळे यांनी व्यक्त केली। गोकुळचे माजी चेअरमन रणजितसिंह पाटील मुरगुडकर यांनी गोकुळ हा दूध उत्पादकांच्या हितासाठी काम करणारा संघ असल्याचं सांगितलं। आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 5 वर्षात शेतकऱ्यांना खरा न्याय मिळालाय। गोकुळमध्ये घेतला जाणारा प्रत्येक निर्णय अभ्यासपूर्ण असतो, म्हणूनच आम्ही त्यांच्या आघाडीसोबत खंबीरपणे उभं असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी भवानीसिंह घोरपडे, मधुकर पाटील, चेअरमन रघुनाथ पाटील, दरगू गावडे, पृथ्वीराज यादव, शेखर पाटील, जिल्हा परिषद सदस्य अर्चना चौगुले, सुदर्शन कदम, नितीन बागे, जयदीप थोरात, कॉम्रेड अप्पा पाटील, प्रफुल्ल पाटील, प्रदीप चव्हाण, राजू आवळे, प्रमोद पाटील, अमर यादव, विजय सूर्यवंशी, सर्जेराव पवार, गुंडाप्पा पवार, धनाजी पाटील, शक्ती पाटील, ओमकार मुळशी यांच्यासह समविचारी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।